आई, तांदूळ संपलेत. शुभदा किचनमधून ओरडली. अगं बाई, परवाच तर आणले होते. सुनंदा आतून उत्तरली. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाजवळील एका छोट्याशा गावात शुभदा आणि तिची आई सुनंदा एकत्र राहत होत्या. शुभदाची आई म्हणजे एका काळची शाळेमधील आदर्श शिक्षिका. तिच्या घरी शिस्त, सुसंस्कृती आणि माणुसकीची शिकवण लहानपणापासून मिळालेली. शुभदाचा जन्म झाला तेव्हा तिचे वडील, सुधाकरराव, शिक्षकच होते. शिक्षणाचं महात्म्य त्यांनी शुभदामध्ये खोलवर रुजवलं होतं. पण जेव्हा शुभदा 10वीला असतानाच वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं, तेव्हा तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आईनं एकटीने घर चालवले. सकाळी 5ला उठून शेणाची शेपटी, चहा, मुलगी शाळेत पाठवणं, मग स्वतःच्या शाळेला, हे सारं अविरत चालू होतं. शुभदा शिकली, बी.ए. केली आणि मग एम.ए. करत असतानाच तिचे एका कॉलेजमधील तरुण प्राध्यापक, निशांतशी प्रेमात पडणं झालं. सुनंदा सुरुवातीला थोडी साशंक होती, पण तिनं दोघांचा निर्णय मान्य केला. लग्न थाटात पार पडलं आणि शुभदा पुण्याला नोकरीसाठी गेली. आई मात्र गावातच राहिली, तिच्या आठवणींसोबत. पुण्यातल्या वनाज परिसरातल्या एका छोट्याशा फ्लॅटमध्ये शुभदा आणि निशांतचं नवजीवन सुरू झालं. दोघंही नोकरी करत होते. करिअर, सामाजिक प्रतिष्ठा, स्वतःची ओळख, या गोष्टींमध्ये ते रंगून गेले होते. आईला बोलवू का इकडे? शुभदाने एकदा विचारलं. हो, बोलव. पण आपल्या फ्लॅटमध्ये थोडं अडचण होईल. आणि आई आली तर तुला बरीच कामं तिच्यासाठी करावी लागतील. निशांतनं सरळ पण थोड्या संकोचात उत्तर दिलं. शुभदाही गप्प बसली. आई कधी स्वतः बोलवायची अपेक्षा करत नसे. तिचं जग तिच्या गावात होतं. तिथल्या माणसांत, तिथल्या देवळात, तिथल्या सणांमध्ये. पण वय जसं जसं वाढत गेलं, तसं तिच्या चेहऱ्यावरची शांतता एकाकीपणात बदलायला लागली होती. एका दिवशी फोन आला. आई आज सकाळपासून उठलेली नाहीये. गावातल्या पार्वतीबाईनं सांगितलं. शुभदा तातडीनं गावाकडे धावली. आई आजारी होती. शरीर थकलेलं, पण डोळ्यांत अजूनही तीच माया. डॉक्टरांनी सांगितलं, वयाचं आहे. अति काळजी नको, पण एकटे राहणं योग्य नाही. शुभदा आईला पुण्याला घेऊन आली. फ्लॅटमध्ये हलकासा बदल झाला. एक खोली तिच्यासाठी राखून ठेवली गेली. शुभदा पूर्ण मनानं आईची सेवा करत होती. पण निशांतचं वागणं मात्र थोडं थोडं बदलायला लागलं. तुला आईसाठी वेळ द्यावा लागतो. आपलं आयुष्याचं रुटीनच बिघडलं, तो कुरकुरायचा. शुभदा आईची सेवा करताना सगळं विसरायची. पण एक दिवस आईनं हळूच विचारलं. शुभदा, मी परत गावाला जाऊ का ग? त्या एका प्रश्नात तिचं सगळं दुःख ओघानं आलेलं. एक रात्री शुभदाला एक स्वप्न पडलं. लहानपणी ती तापाने फणफणत होती आणि आई तिच्या पायावर थंड पाण्याची पट्टी ठेवत होती. तीच माया, तीच काळजी. स्वप्नातून जाग आली तेव्हा शुभदा ढसाढसा रडत होती. तिला उमगलं, आईचं मोल शब्दांपेक्षा मोठं असतं. ती आपल्यावर कितीही प्रेम करत असली तरी तिच्या मनी जे दुःख आहे, त्याला आपण जबाबदार आहोत. दुसऱ्या दिवशी ती निशांतसमोर ठामपणे उभी राहिली. आई ही माझं जीवन आहे. तिची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. आणि तिच्याशी माझं नातं कोणीही कमी करू शकत नाही. निशांत काही बोलला नाही, पण त्या निर्णयात एक दृढ निश्चय होता. शुभदाने एक मोठा निर्णय घेतला. पुण्यातील नोकरी सोडून ती आईसोबत गावात राहू लागली. तिनं तिथल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. ऑनलाईन ट्युशन्स घ्यायला लागली. आईसाठी हक्काचं घर, मायेचं छप्पर तिनं परत उभारलं. आईचं आरोग्य हळूहळू स्थिर झालं. तिनं तिच्या मुलीच्या डोळ्यात पुन्हा आनंद पाहिला. आणि एक दिवस, शांतपणे ती गेली. शुभदाने तिच्या शेवटच्या क्षणांपर्यंत तिच्या पायाशी बसून सेवा केली होती. तिच्या अंत्यसंस्कारांनंतर संपूर्ण गाव एकाच गोष्टीबद्दल बोलत होतं. सुनंदा मॅडम नशीबवान होत्या. त्यांना मुलगी मिळाली, पण ती 1000 मुलांपेक्षा मोठी होती. समारोप, आज शुभदा गावातच राहते. आईच्या शिकवणीचं पाईक म्हणून. तिला विचारलं की, तू एवढं सगळं त्याग केलंस आईसाठी? ती फक्त एक वाक्य म्हणते, आई, वडिलांचं ऋण या जगात काहीही देऊन फेडता येत नाही. पण सेवा ही त्यांची खरी पूजा आहे. आई, वडिलांची सेवा म्हणजे फक्त जबाबदारी नाही. ती एक प्रेमाची, ऋणाची आणि कृतज्ञतेची पूर्ती असते. शुभदासारखी हजारो माणसं आपल्या भोवती आहेत. त्यांचं जगणं आपल्याला खूप काही शिकवून जातं. तुम्हालाही ही कथा हृदयाला भिडली असेल ना?
तर मग तुमच्या आई वडिलांसाठी, त्यांच्या प्रेमासाठी एक देऊन जा. म्हणजे लाईक करा. या गोष्टीसारख्या आणखी हृदयस्पर्श कथांसाठी कॉमेंट करा. तुमचं मत आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच कथा पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आठवणीच्या मराठी कथाला आणि बेल आयकॉन दाबा. आणि अशाच कथा पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आठवणीच्या मराठी कथाला आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या भावनांनी भरलेल्या गोष्टीसह. तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, कारण तोच खरा वारसा आहे.